नमस्कार. सो गाईस, पुण्यामध्ये आता भरपूर पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे पुण्यामध्ये जे नद्या आहे त्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आता बंड गार्डन, येरवडा, कल्याणी नगर, संगमवाडी आणि मुंढवा ह्या ठिकाणी पुणे नदी सुधार प्रकल्प किंवा पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे नदीच्या साईडला रिव्हर बेडमध्ये. तर ह्या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट मध्ये सर्वात आधी एक स्लोप आहे, त्या स्लोप वरती प्लांटेशन्स केलेली आहे. मग त्यानंतर एक पर्टिक्युलर हाईट वरती वॉकवे, पेव्हमेंट, सायकल ट्रॅक आणि सीटिंग अरेंजमेंटची व्यवस्था आहे. आता लोकांना काय वाटलं, नदीमध्ये पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर हे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट जे पण झालेलं असेल ते पूर्णपणे पाण्याच्या खाली गेलं असेल आणि पूर्णपणे नष्ट झालं असेल. हो, हे सत्य आहे, पण फक्त अर्ध. पूर्ण सत्य हे आहे की स्लोप वरती जे प्लांटेशन्स केली होती ती पाण्याच्या खाली गेली, पण जे पेव्हमेंट, वॉकवे आणि सीटिंग अरेंजमेंट होते ते पाण्याच्या खाली गेले नाही. दे वर ऑल सेफ. आता जेव्हा इकडे पाणी रिसीड झालं तेव्हा आपल्याला माहित पडलं की ह्या प्लांटेशन्स मध्ये खूप कचरा अडकलेला आहे आणि काही ठिकाणी जे प्लांटेशन्स होते ते डिस्ट्रॉय पण झालेले आहेत. तर आता जरी मी ह्या प्रोजेक्टला पूर्णपणे सपोर्ट करत असेल तरी मी ऍक्सेप्ट करतो की ह्या प्रोजेक्टमध्ये काहीतरी फ्लॉज आहे. आणि हो, असे खूप ठिकाण आहे जिकडे रिव्हरफ्रंटचं काम जस्ट सुरू झालेलं आहे. तर त्यामुळे जेव्हा इकडे पाणी वरती आलं तर ते पूर्ण काम पाण्याच्या खाली गेलेलं होतं. तर हो, आता आज आपण ह्या एपिसोड मध्ये बंड गार्डन रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटची साईट व्हिजिट करणार आहोत आणि तिकडे पाऊसच्या नंतर त्या प्लांटेशन्स मध्ये काय डिस्ट्रक्शन झालेलं आहे, तिकडे कचरा कसं अडकलेला आहे ते जाऊन बघू. विलंब न करता ह्या एपिसोडची सुरुवात करूया.
नाईक बेट. त्याच्या पलीकडे दिसतं आहे संगमवाडीचा दुसरा काठ, जो बांधून काढला आहे, ज्याच्यावरती आतापर्यंत खूप झाडी होती. ती सगळी झाडी गायब झालेली दिसते आपल्याला. आणि ही आपली प्रिय मुळा मोठा नदी वाहतीये. इतका नदीला स्पीड आहे की काही बोलायलाच नको. हा, इथं कोणी कोणी मुलं आली आहेत आता सगळं बघायला. सगळे चाललंय. मी मुद्दाम आली आहे आज बघायला इथे काय काय झालं, काय काय नाही. आता लांब शेवटी दिसतं आहे ते आपल्याला बन गार्डनचा ब्रिज. पलीकडनं मेट्रो जाताना दिसतीये. हा, सगळ्यात शेवटाला गणेश विसर्जन घाट मंदिर ते दिसत आहे. अशी ही सगळी आपली नदी